ओके, नमस्कार. गुड इव्हनिंग सगळ्यांना. अ, काल बहुतेक जणांनी व्हिडिओ बघितला आणि जे व्हिडिओ बघत होते त्यातूनच मला खूप मोठी प्रेरणा मिळाली. सो थँक्यू सो मच. तुम्ही काल भरपूर जणांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल. माझं नाव उत्तरा खानापुरे. मी रोप मलखांब राष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट खेळाडू आहे. मी मास्टर्स ऑफ फिजिकल एज्युकेशन केलं आहे आणि कालच्या सेशनमध्ये आपण फिटनेसबद्दल बरंच काही जाणून घेतलं सोप्या आणि सरळ शब्दात. आज आपण हेल्थ आरोग्य याविषयी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी अल्टिमेट स्पोर्ट्स फिटनेस यांनी आयोजित केलेल्या या हेल्थ अँड फिटनेस लाईव्ह सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी. अल्टिमेट स्पोर्ट फिटनेस अंडर बहुतेक असे सेशन्स होतात लाईक एरोबिक्स, बॅकपेन एक्सरसाइजेस, ट्रेकिंग, त्यानंतर विविध अशा ट्रेनिंग मेथड्स याचं ते ट्रेनिंग देत असतात. जर कोणाला तिथे जॉईन व्हायचं असेल किंवा कोणाला सर्टिफाईड कोर्स करायचा आहे एरोबिक्समध्ये, सो ते अल्टिमेट स्पोर्ट्स फिटनेस इथे याच पेजला संपर्क करू शकता. डॉक्टर भाविक मनकोडी सर जे PhD होल्डर आहेत ते तुम्हाला नक्कीच चांगलं मार्गदर्शन करतील याबाबत. सो आजचा आपला टॉपिक आहे आरोग्य. सो आरोग्य आणि फिटनेस हे एकमेकांशी खूप संलग्न असे घटक आहेत. जर आपलं आरोग्यच खरंच चांगलं असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. आपलं हे जीवनच मुळात ना की आपल्या पैशावर किंवा ना की आपल्या ओळखीवर डिपेंड आहे. तर जर आपलं आरोग्यच चांगलं असेल तर आपण भरपूर काही गोष्टी अचीव करू शकतो. प्रत्येकाच्या मनात एक काही ना काही गोल असतो आणि त्या गोलपर्यंत जाण्यासाठी जर आपलं शरीर आणि आपलं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर आपण नक्कीच ते आपलं ध्येय गाठू शकतो. तर असे हे आरोग्य यावर परिणाम करणारे विविध असे घटक आहेत. तर ते विविध घटक कोणते त्यावर आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर आरोग्यावर परिणाम करणारे घटक ते म्हणजे सुदृढता, अनुवांशिकता, आपल्या चांगल्या किंवा वाईट सवयी, आपला आहार, आपण नक्की आहार काय घेतोय, कसा घेतोय, आणि आपली मानसिकता, आपल्या आजूबाजूचं वातावरण यावर आपलं आरोग्य हे अवलंबून असतं. तर काल सांगितल्याप्रमाणे सुदृढता म्हणजेच काय, तर अशी एक अवस्था की ज्यामध्ये आपण जे आपण काही काम करतो ते न थकता करणे किंवा तात्काळ एखादं काम जर आपल्यासमोर आलं तर ते सुद्धा आपण उत्साहाने आणि न थकता करणे म्हणजे सुदृढता. सुदृढता ही कशी टिकवायची, तर आपण व्यायाम करू शकतो, योगासनं करू शकतो. जर आपण या गोष्टींसाठी जर काही वेगळा वेळ काढू शकत नाही तर आपण आपली जीवनशैली ही ॲक्टिव्ह करू शकतो. लाईक आपण त्यामध्ये वेगवेगळे श्रमाचे कामं करू शकतो, जसे की बागकाम झालं, घरातले वेगवेगळे कामं झाले, योगा करणं, घरातल्या घरात आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. जसं की आणि आपण स्टेअर्सच्या ऐवजी लिफ्टच्या ऐवजी स्टेअर्सचा वापर करणं. जवळच्या जवळ जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर आपण आपल्या वाहनांचा वापर न करता आपण वॉकिंग करू शकतो. घरातल्या घरात आपण वॉकिंग करू शकतो. एखाद्या आवडत्या आपल्या गाण्यावर आपण नृत्य करू शकतो, डान्स करू शकतो काही वेळ. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही कॅलरीज आपल्या बर्न होतील आणि इनडायरेक्टली तुमचा फिटनेस म्हणजे शारीरिक सुदृढता, तुमचं शरीर हे सुदृढ राहण्यास नक्कीच मदत होईल. तर दुसरा घटक की जो आपल्या आरोग्यावर परिणाम करतो तो म्हणजे आहे अनुवंशिकता. आपले आजी आजोबा, आपले आई वडील किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक शरीर ठेवण असते. ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्या काही गोष्टी आपल्याला अनुवंशिकतेने मिळत असतात. काही आजारसुद्धा हे आपल्याला अनुवंशिकतेने मिळत असतात आणि अनुवंशिकता ही खूप इन्फ्लुएन्स करते आपल्या आरोग्यावर सुद्धा. पण त्या आरोग्यावर त्या एखाद्या आजारावर किंवा रोगावर मात करण्यासाठी आपण वेगवेगळे उपायसुद्धा करू शकतो. तिसरा इन्फ्लुएन्स करणारा घटक तो म्हणजे आहे आपल्या चांगल्या सवयी. चांगल्या सवयींमध्ये जसं की सकाळी लवकर उठणे, व्यवस्थित आहार घेणे, कोणतंही व्यसन नसणे किंवा एखाद्या ठिकाणी चांगला विचार करणे हा सुद्धा चांगल्या सवयींचाच एक भाग आहे. चांगल्या जर सवयी असेल तर आपले आरोग्य हे नक्कीच चांगलं असेल. त्याचप्रमाणे काही वाईट सवयी असतात
चांगल्या सवयींच्या विरुद्ध ज्या वाईट सवयी असतात. वाईट सवयींमध्ये येतं भरपूर जागरण करणे, दिवसभर आपण कोणत्या ना कोणत्या स्क्रीनसमोर असतो, तो टाईम स्पॅन जो आहे स्क्रीनसमोर राहण्याचा तो थोडा कमी करणे. एखादं जर व्यसन असेल ते आपण न करणे, या सगळ्या वाईट सवयी आहेत त्या आपण सोडायलाच पाहिजे, त्या गरजेच्याच आहेत. जर आपण त्या वाईट सवयी जर आपण अवलंबल्या तर त्याचा आरोग्यावर खूप घातक परिणाम होऊ शकतो. वाईट सवयींमध्ये अजून एक वाईट सवय जी आहे, जी आत्ता सध्या लोकांमध्ये खूपच प्रगत आहे, की घरचं जेवण सोडून आपण बाहेर फास्ट फूड खातो. ठीक आहे, पण आपण कसं की आपल्याला सवय नसते, आपण कधीतरी ते करत असतो, पण तरीसुद्धा त्याचा कुठे ना कुठे हा परिणाम होतच असतो. काही लोक तर असे असतात की ते रोजच फास्ट फूड खातात. ती सवय खूपच चुकीची आहे, त्याचा आरोग्यावर खूपच घातक परिणाम होऊ शकतो. त्यानंतरचा इन्फ्लुएन्स करणारा घटक, परिणाम करणारा घटक आरोग्यावर, तो म्हणजे आपला आहार. सुदृढतेनंतर सर्वात महत्त्वाचा घटक जो परिणाम करतो आपल्या आरोग्यावर, तो आहे आहार. तर आपला आहार कसा असावा? सर्वांचा आहार हा प्रत्येकाच्या शरीरयष्टीनुसार, आपल्या वाईट आपल्या वाईट किंवा चांगल्या सवयींनुसार हा वेगवेगळा असतो. तो कोणता? तर आहाराचे वेगवेगळे घटक पडलेले आहेत. पहिला घटक आहे कार्बोहायड्रेट्स, देन प्रोटीन, आहाराचे विविध घटक आहे, म्हणजे आहाराचं वेगवेगळं क्लासिफिकेशन केलं आहे. तर त्या क्लासिफिकेशनमध्ये पहिला जो घटक आहे तो आहे कार्बोहायड्रेट्स, त्यालाच आपण मराठीतून म्हणतो कर्बोदके. दुसरा आहे प्रोटीन म्हणजेच प्रथिने. थर्ड इज फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. फोर्थ इज विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे अँड मिनरल्स खनिजे. हे 5 तर घटक आहेत, पण 6वा अजून एक घटक जो ॲड केला आहे आणि तो खरंच गरजेचा आहे, तो म्हणजे वॉटर मीन्स पाणी. तर आपण 1 बाय 1 या सगळ्या घटकांचं थोडंसं एक्सप्लेनेशन जाणून घेऊया. आणि हे घटक आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींपासून मिळतात, डेलीमध्ये आपण काय नक्की करू शकतो. नाही वेगळ्या काही गोष्टी आपण वेगळा वेळ काढून जर आपण जिमला जाऊ शकत नाही, काही नाही, तर आपण आपला आहार व्यवस्थित तर नक्कीच ठेवू शकतो. आहार हा नेहमी समतोल असावा. समतोल आहार म्हणजेच काय की ज्या अन्नपदार्थातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच कोणत्या, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, मिनरल्स, विटॅमिन्स आणि पाण्याचं व्यवस्थित प्रमाण मिळतंय, ते अन्नपदार्थ, तो आहार म्हणजेच समतोल आहार. तर आपण जाणून घेऊया आता कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स हा असा पदार्थ, असा घटक आहे की ज्यातून आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. ठीक आहे, ऊर्जेचा हा एक स्रोत आहे. कार्बोहायड्रेट्समुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. पण कार्बोहायड्रेट्सचे अजून दोन प्रकार पडतात, सिम्पल आणि कॉम्प्लेक्स. तर सिम्पलपासून आपल्याला एकदम इन्स्टंट एनर्जी मिळते आणि कॉम्प्लेक्स जे आहे ते इन्स्टंट एनर्जी मिळत नाही, कारण की ग्लुकोज हा एक कॉम्प्लेक्स एका केमिकल रिॲक्शनमध्ये असतो आणि ती बॉन्ड किंवा ते चेन तुटण्यासाठी वेळ लागतो, म्हणून ते कॉम्प्लेक्स. तर कार्बोहायड्रेट्स आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीतून मिळतात? तर सर्वप्रथम गोड पदार्थ म्हणजे साखर, गहू, मका, ज्वारी, त्यानंतर बाजरी, तांदूळ, या सगळ्या गोष्टींपासून. तर स्वीट पटॅटो म्हणजे रताळं, त्यानंतर बटाटा आणि बनाना, आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींपासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स हे व्यवस्थित मिळतं. कार्बोहायड्रेट्सचा दररोजच्या आहारामध्ये समावेश असणं खूप गरजेचं आहे.
देन सेकंड इज प्रोटीन. प्रोटीन म्हणजेच प्रथिने. प्रथिनांचं मूळच कामच आहे की इंद्रियांना बिल्डिंग ब्लॉक्स तयार करणे, शरीरातले बिल्डिंग ब्लॉक्स तयार करणे. वाढ होण्यासाठी प्रथिने हे खूप गरजेचे असतात. शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिने खूप गरजेचे असतात. प्रथिने आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींपासून मिळतात. तर जे लोक मांसाहार करतात त्यांना फिश, मीट, एग ह्या सगळ्या गोष्टींमधून प्रथिने मिळतात. आणि फिश, एग आणि मीट हे दिस ऑल आर व्हेरी रिच सोर्स ऑफ प्रोटीन. पण जे शाकाहारी आहेत, असं नाही की मांसाहारच करायला पाहिजे प्रोटीन घेण्यासाठी, पण जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी प्रोटीन हे दूध, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या डाळी आणि कडधान्य, त्यातल्या त्यात सोयाबीन, यातून प्रथिने हे खूप चांगल्या प्रमाणात मिळतं. जर मांसाहारात प्रथिने हे एका सोर्सपासून मिळतं आहे, जसं की आपल्याला फिशपासून प्रथिने चांगलं मिळतं आहे, मीटपासून म्हणजेच मटण पासून आपल्याला जर प्रथिने चांगलं मिळतं आहे, तर शाकाहारामध्येच एका पदार्थापासून जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रथिने न मिळता तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे कडधान्य, वेगवेगळ्या डाळी ह्या खाणं गरजेचं आहे. ठीक आहे. इकडे जर एकच सोर्स असेल, मांसाहारामध्ये एकच सोर्स असेल प्रोटीनचा, तर शाकाहारामध्ये तोच सोर्स आपण निर्माण करू शकतो, पण वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य खाऊन. ठीक आहे. सो हे झालं प्रोटीन. प्रोटीनचं खरं काम आहे शरीराची वाढ होणे. शरीराची वाढ होण्यास प्रोटीन मदत करतं आणि झीज भरून काढणे. ठीक आहे. शरीराला ऊर्जा ही स्टेप बाय स्टेप मिळते. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेटपासून शरीर आधी ऊर्जा घेतं, त्यानंतर प्रोटीन हे शरीरात साठवलं जातं आणि नंतर ते ऊर्जेच्या स्वरूपात कामाला येतं शरीराला. प्रोटीन हे आपल्या शरीरात तयार होणारे एन्झाईम्स, त्यानंतर हॉर्मोन्स, आपल्या रक्तात हिमोग्लोबिन तयार करण्यास खूप उपयुक्त आहे. ठीक आहे. काही पदार्थ रक्तात वाहून नेण्यासाठी प्रोटीन हे गरजेचं आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज तिसरा घटक, आपल्या आहारातला तिसरा घटक अत्यंत महत्त्वाचा, पण लोक त्याला खूप इग्नोर करतात किंवा त्यांना असं वाटतं की नाही, हा जर घटक आपण घेतला तर आपण स्थूल होऊ वगैरे वगैरे. तर येस, बरोबर. तो घटक कोणता आहे तर फॅट. भरपूर लोकांना खूप गैरसमज असतात की फॅट अजिबात खायला नको, की त्याने लगेच वजन वाढतं वगैरे वगैरे, पण तसं अजिबात नाही आहे. फॅट शरीरात असणं हे सुद्धा खूप 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 गरजेचं आहे. का तर फॅट हे शरीरात एक अन्नाचा साठा म्हणून साठवलं जातं. म्हणजेच जसं की आपण एखादी गोष्ट एमर्जन्सीला साठवून ठेवतो, तसं शरीर हे फॅटला जर एमर्जन्सीमध्ये जर आपल्याला एनर्जीची गरज हवी आहे, म्हणून शरीर फॅट हे चरबीच्या स्वरूपात शरीरात साठवून ठेवत असतो, जेणेकरून आपल्याला कुठल्याच जर कार्बोहायड्रेटपासून आपल्याला एनर्जी मिळत नाही आहे, प्रोटीन्सपासून एनर्जी मिळत नाही आहे, कारण की आपण ते इंटेकच केलेलं नाही आहे, मग त्यावेळेस फॅट, जे चरबीयुक्त फॅट आपल्या शरीरात साठा केलेला आहे, ते फॅट त्याचा उपयोग होतो एनर्जी मिळण्यासाठी शरीराला आणि विविध कामं करण्यासाठी. फॅटचा अजून एक उपयोग असा आहे की 2 सांध्यांमध्ये किंवा जे आपल्या नाजूक अवयव आहे, जसं की हृदय, किडनी, ठीक आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू, हृदय इज ऑल्सो वन ऑफ मसल, तर त्याला कुशनिंग करण्याचं काम हे फॅट करतं. ठीक आहे. त्यानंतर आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम हे फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ करत असतात. आपल्या त्वचेच्या खाली स्निग्ध पदार्थांचा एक लेअर असतो. उष्णतेची कमी, आपल्या शरीरात जर उष्णतेची कमी भासल्यास किंवा हिवाळ्यात ते उष्णतेचं वहन करण्यासाठी स्निग्ध पदार्थ हे काम करत असतात. तर असे हे फॅट्स, स्निग्ध पदार्थ खूपच उपयोगी आहे आपल्या शरीरात. सांध्यांची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा फॅट्सच उपयोगी असतात. फॅट्स हे कशातून मिळतात
तर तेल, तूप, भुईमूग, ठीक आहे, जे स्निग्धजन्य पदार्थ आहेत, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, यातून फॅट्स हे अधिक प्रमाणात मिळतात. मांसाहार जे करतात त्यांच्यासाठी फिश दॅट आर व्हेरी रिच सोर्स ऑफ फॅट. त्यानंतर अंड्यातला जो पिवळा बलक असतो त्यातून सुद्धा फॅट हे जास्त प्रमाणात मिळत असतं. पण अजिबातच फॅट इंटेक करायचं नाही आहे, मला वेट लॉस करायचं आहे आणि मला फॅट अजिबात इंटेक करायचं नाही आहे असं करायचं नाही. कारण की जर आपल्या शरीरात जर फॅट्सच नसतील तर आपण मूवमेंटच करू शकत नाही आहे कोणत्या गोष्टीची, ठीक आहे, व्यवस्थित मूवमेंट होणार नाही आहे, ठीक आहे. फॅट हे एक वंगणाचं सुद्धा काम करत असतं आपल्या शरीरात. सो फोर्थ नेक्स्ट जो आपला घटक आहे आहारातला तो आहे विटॅमिन्स. विटॅमिन्स हे 2 प्रकारचे असतात. पहिला जो प्रकार आहे विटॅमिन्सचा तो आहे फॅट सोल्युबल. द सेकंड इज वॉटर सोल्युबल. तो फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणते कोणते, तर विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई अँड विटॅमिन के. These are all fat soluble vitamins. And then water soluble vitamins कोणते कोणते, तर विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत. शरीरात ए, डी, ई, के हे विटॅमिन्स वहन करण्याचं काम हे स्निग्ध पदार्थ करत असतात. सगळ्या शरीरात वेगवेगळ्या पार्ट्सला विटॅमिन्स पोहोचवण्याचं काम सुद्धा स्निग्ध पदार्थ करत असतात. सो स्निग्ध पदार्थ बघा किती महत्त्वाचे आहेत ते. सो विटॅमिन्सबद्दल आपण बोलत होतो. तर विटॅमिन ए आपल्याला कोणत्या गोष्टीपासून मिळतात, तर ऑल ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्यांपासून आपल्याला विटॅमिन ए मिळतं. देन विटॅमिन डीचा रिच सोर्स जो सगळ्यांनाच माहिती आहे तो आहे सूर्यप्रकाश. तो पण कोणत्या वेळेतला, सकाळी 7 ते मॅक्झिमम 9, पण उन्हाळ्यात 9 इज ऑल्सो खूप टेम्परेचर हाय असतं, पण ॲप्रॉक्सिमेटली 7 to 8 इट्स अ रिच सोर्स ऑफ विटॅमिन डी. विटॅमिन डी जर शरीरात नसेल तर आपले हाडं ठिसूळ होतात, ठीक आहे. हाडांमध्ये कॅल्शियम ॲब्झॉर्ब करण्याची जी क्षमता असते ती कमी होते जर विटॅमिन डी आपल्या शरीरात नसेल तर. आणि ह्याचाच परिणाम थोडंसं जरी पडलं, थोडंसं जरी काही लागलं तर लगेच फ्रॅक्चर होतं. तर हे सगळे विटॅमिन डीचे डिसॲडव्हान्टेज, जसे की विटॅमिन डी हा गरजेचाच आहे. ते नेक्स्ट विटॅमिन ई हे आपल्याला एग अँड मिल्क आणि सगळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून विटॅमिन ई हे मिळत असतं. देन विटॅमिन के, रिच सोर्स ऑफ विटॅमिन के इज टोमॅटो अँड कॅरेट, ओके. सो अँड ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ऑल्सो, यांपासून आपल्याला विटॅमिन के मिळत असतं. आता हे झाले फॅट सोल्युबल विटॅमिन्स. कोणते कोणते होते ते, विटॅमिन ए, डी, विटॅमिन डी, ई अँड के, ओके. हे 4 होते फॅट सोल्युबल विटॅमिन्स जे आपल्या शरीरात स्निग्ध पदार्थांद्वारे सर्व शरीरात विविध अवयवांकडे पोहोचविले जातात. त्यामुळे आपल्याला विविध आजारांपासून सुद्धा बचाव होतो. आता आपण येऊया विटॅमिन बी अँड विटॅमिन सीकडे. तर विटॅमिन बी ओव्हरऑल ज्यापासून बेरीसारखे वेगवेगळे आजार होतात, तर बी म्हणजे B1, B2, त्यानंतर B3, B6, B12 अँड B9 हे सगळे विटॅमिन बी अंडर येणारे विविध त्याचे प्रकार आहेत विटॅमिन्सचेच. तर विटॅमिन बी आपल्याला कशातून मिळतात, तर मीटपासून, देन फिश अँड दोज हू आर व्हेजिटेरियन त्यांच्यासाठी दूध, त्याचे दुग्धजन्य पदार्थ, आणि एग इज ऑल्सो रिच सोर्स ऑफ विटॅमिन बी. विटॅमिन सी सर्व त्वचेचे आजार जे होतात
ते विटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे होतात. विटॅमिन सी आपल्याला कशातून मिळतं? तर दोज आर फ्रूट्स, सायट्रिक फ्रूट, आणि जे खूप रसरशीत फळ आहेत यांपासून आपल्याला विटॅमिन सी मिळतं. तर विटॅमिन सीचा सर्वात मोठा सोर्स आहे पेरू, आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखे जे सगळे सायट्रिक फ्रूट आहे यांपासून आपल्याला विटॅमिन सी हे मिळत असतं. ठीक आहे. विटॅमिन सी जर नसेल तर स्कर्वीसारखे आजार होतात आणि त्वचेचे बरेच असे रोग असे होतात. सो आणि असं काहीच म्हणजे सगळंच खाणं हे इम्पॉर्टंट आहे. तसं प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही हे मिळतच असतं, पण हे प्रॉपर प्रपोर्शनमध्ये खाल्लं तर वेल अँड गुड. देन विल मूव टू मिनरल्स. मिनरल्सलाच मराठीतून खनिजे म्हणतात. तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे ओके, मी तुम्हाला सांगेल जे वेगवेगळ्या कलर्सचे भाज्या आहेत त्यामध्ये सगळे कलर्स इन्क्लूड होतात. त्यापासून आपल्याला खनिजे हे खूप उत्तम प्रकारे मिळतात. तर त्या खनिजांमध्ये काय काय येतं? तर तिथे आहे मॅग्नेशियम, पोटॅशियम, त्यानंतर कॅल्शियम, आयर्न, कोबाल्ट, झिंक, ह्या सगळ्या हे आणि सोडियम, हे सगळे these all are comes under minerals. And the sixth point is water, the most important घटक. हा मोस्ट इम्पॉर्टंट घटक आहे आपल्या आहारामधला, जो आधी इन्क्लूड नव्हता पण आता त्याला इन्क्लूड केलं गेलं आहे. तर पाणी हे का गरजेचं आहे? जवळजवळ 65 to 70% एवढं पाणी आपल्या शरीरात ऑलरेडी असतं. पाणी हे डिहायड्रेशन होण्यापासून शरीराला वाचवतं, किंवा आपल्या सेल्समध्ये ज्या केमिकल रिॲक्शन होत असतात तर पाणी हे त्यांचं माध्यम असतं रिॲक्शन होण्यासाठीचं. वेगवेगळे अन्नपदार्थ वेगवेगळ्या शरीराच्या पार्ट्सकडे पोहोचवण्याचं काम हे पाणी करत असतं. आपली बॉडी पूर्ण हायड्रेट ठेवण्याचं काम हे पाणी करत असतं. एनर्जी देण्याचं काम पाणी करत असतं. सो पाणी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि हे सगळे जे घटक आहेत ते इनडायरेक्टली कशाला इन्फ्लुएन्स करतात? तर आपल्या आरोग्याला. तर आहारामध्ये आपण हे सगळे पॉईंट्स बघितले. आत्ता आपण काय बघत होतो? तर आहारातले जे वेगवेगळे घटक होते, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स, देन विटॅमिन्स आणि पाणी, हे सगळे आहाराचे घटक होते. तर हा ओव्हरऑल आहार हा इन्फ्लुएन्स करतो आपल्या आरोग्याला. अँड द नेक्स्ट इन्फ्लुएन्स करणारा घटक, आपल्या आरोग्याला इन्फ्लुएन्स करणारा घटक, तो आहे आपली स्वतःची मानसिकता. आपण काय विचार करतोय, आपला विचार नक्की कसा आहे, सकारात्मक आहे की नकारात्मक आहे? ही खूप मोठी गोष्ट आहे की जी आरोग्याला परिणाम करते. अजून मानसिकता, त्यामध्ये वेगवेगळे घटक येतात. ते कोणते कोणते? तर राग, द्वेष, मोह, मत्सर. ठीक आहे. त्यानंतर सेल्फ इस्टीम, स्वतःबद्दलचा आदर, त्यानंतर दुसऱ्यांबद्दलचा आदर, किंवा एखाद्या गोष्टीची ईर्ष्या मनात असणे, हे इनडायरेक्टली आपल्याला सायकोलॉजिकली इफेक्ट होत असतं कुठेतरी, आणि इनडायरेक्टली आपण तसंच वागण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होत असतो. पुढचा जो घटक आहे की जो खूप परिणाम करतो आपल्या आरोग्याला, तो म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर, आपल्या आजूबाजूला असणारे लोक, आपल्या आजूबाजूला असणारी भौगोलिक परिस्थिती किंवा परंपरा, रूढी, ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आपल्या आरोग्यावर इफेक्ट होत असतो. जसं शहरात राहणारा व्यक्ती आणि खेड्यात राहणारा व्यक्ती, या दोघांमध्ये भिन्न असलेली जीवनशैली, त्यांचे भिन्न असलेले वागण्याचं प्रमाण, ते कसे वागत आहेत, त्यांचं अन्न काय, ते त्यांच्या खाण्याची विविध पद्धती, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे,
ह्या सगळ्या गोष्टी इनडायरेक्टली इफेक्ट करत असतात आपल्या आरोग्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी कोरिलेट आहेत एकमेकांसोबत. जसं सुदृढता, आहार आणि आरोग्य ह्या 3 गोष्टी एकमेकांना खूप कोरिलेट करतात. जर या गोष्टींवर आपण व्यवस्थितपणे नियोजन पद्धतीने जर आपण या गोष्टींना व्यवस्थित फॉलो केलं तर आपलं आरोग्य हे नक्कीच सुधारेल, चांगलं राहील. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल. अचानकपणे आलेल्या आजारांना आपण निर्भीडपणे तोंड देऊ शकतो आणि अचानक ओढावलेली कोणतीही परिस्थिती असो त्यामध्ये आपण उभं राहू शकतो. तर नक्की आरोग्य म्हणजेच काय, की फक्त चांगलं खाल्ल्याने किंवा व्यायाम केल्यानेच आपलं आरोग्य चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो का? किंवा मी निरोगी आहे असं मी म्हणू शकते का? तर तसं नाही आहे. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक आरोग्याची एक व्यवस्थित अशी छान डेफिनेशन सांगितली आहे. ती काय? तर आरोग्य, तुम्ही केव्हा निरोगी आहात हे तुम्ही कसं ओळखणार? तर एखादा तुम्हाला रोग किंवा आजार नाही आहे म्हणजेच तुम्ही निरोगी आहात का? तर तसं नाही आहे. तर आपण फिजिकली, सायकोलॉजिकली, सोशली, स्पिरिच्युअली ह्या सगळ्या गोष्टींनुसार जर आपण व्यवस्थित असू तरच आपण निरोगी आहोत. म्हणजे फक्त व्यायाम करून आपण फिजिकली आपण सुदृढ होऊ, चांगला आहार घेऊन आपण हेल्दी होऊ, ठीक आहे. पण जर आपण सोशली आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत आजूबाजूला असणाऱ्या लोकांसोबत जर आपण वाईट वागत असू, काही व्हॅल्यूज आहेत ज्या आपण फॉलो नाही करत आहे, तरीसुद्धा आपण निरोगी नाही आहोत. जर आपले विचार नकारात्मक असतील किंवा आपण नकारात्मकदृष्ट्या सगळ्या गोष्टीला बघत गेलो किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला पूर्वीपासूनच द्वेष असेल पण ती गोष्ट चांगली असते, जर आपल्या मनात हे असले जर काही विचार असतील तरीसुद्धा आपण निरोगी नाही आहे असं समजून घ्यायचं. तर आपल्याला फिजिकली, मेंटली, सोशली, स्पिरिच्युअली आपल्याला स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे, तरच आपण निरोगी आहोत. आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. त्यासाठी वेगळा वेळ काढणं गरजेचं आहे. जर आपल्याला एखादा व्यायाम प्रकार करायचा आहे पण आपण म्हणतोय की मी घरच्याच कामांमध्ये किंवा मी वॉकिंग करतोय त्यामध्येच माझा व्यायाम होऊन जातोय, पण तसं नसतं. आपली बॉडी काही दिवसांनंतर, जर तुम्ही एक दिवस वॉकिंगला जातायत त्यावेळेस तुम्ही थकता, दमता, तुमचे पाय दुखतात. दुसऱ्या दिवशी तुम्ही जातायत, तिसऱ्या दिवशी जाताय, त्यानंतर ब्रेक घेता थोडासा, कारण की शरीराने ते कधी ॲक्सेप्ट नसतं केलेलं, कारण की ती एकदम सडन तुम्ही ती एखादी गोष्ट केलेली असते. मग त्यानंतर तुमचे मसल पेन होतात, मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, ते स्ट्रेच होणंसुद्धा गरजेचं आहे. काही दिवसांनी तुम्ही वॉकिंग कंटिन्यू करताय, पण असा एक पॉईंट येतो जिथे तुम्ही जो रोज पहिल्या दिवशी जो वॉक करत होता तोच तुम्ही शेवटच्या दिवशी करताय, पण शेवटच्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवत नाही आहे, तुमचे पाय दुखत नाही आहे. याचा अर्थ असा होतो की बॉडीने ती गोष्ट ॲक्सेप्ट केलेली आहे, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करतात वॉकिंगला त्यावेळेस तुमचं 1-2 किलो वजन कमी होऊ शकतं, पण ॲट दी लॉट ऑफ टाईम तुम्हाला जाणवतच नाही की माझं वजनच कमी होत नाही. का? तर तुमच्या बॉडीने ती गोष्ट ॲक्सेप्ट केलेली असते, त्यामुळे तिला सवय झालेली असते त्या विरुद्ध एनर्जी निर्माण करण्यासाठी. तर त्यानंतर तुम्हाला एक वेल प्लॅन असा ट्रेनिंग प्रोग्राम खरंच गरजेचा असतो. त्या गोष्टीसाठी तुम्हाला वेगळा वेळ काढणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट फॉर कॉमन पीपल 30 to 45 मिनिट्स रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि काल मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितलं होता, आज मी पुन्हा सांगते की व्यायाम करण्याचा एक्झॅक्ट सिक्वेन्स काय. तर सुरुवातीला तुम्हाला नॉर्मल स्ट्रेचेस करायचे, ते पण
होल्डिंग स्ट्रेचेस नाही तर डायनामिक स्ट्रेचेस करायचे. थोडंसं जॉगिंग करायचं आहे, थोडंसं वॉकिंग करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वॉर्मअपला सुरुवात करायची. वॉर्मअप कंपल्सरी करायचं आहे. वॉर्मअप हा कसा करायचा, एक तर तुम्ही हेड टू टो करू शकता किंवा टो टू हेड करू शकता. वॉर्मअप केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या मसल्सवर आधारित कंडिशनिंग एक्सरसाइज करू शकता. जसे की जर तुम्ही आज अप्पर बॉडीला टार्गेट केलं तर तुम्ही फक्त अप्पर बॉडीच्याच एक्सरसाइज करा, की ज्यामध्ये बायसेप, ट्रायसेप, पेक्टोरलिस मेजर, ट्रेपेझियस अशा गोष्टींवर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकता त्या एक्सरसाइजद्वारे. असा तुमचा सिक्वेन्स हवा. त्यानंतर जर तुम्ही कंडिशनिंग झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला कूलिंग डाऊन करायचं आहे. ज्या मसल्सची तुम्ही एक्सरसाइज केलेली आहे त्याला तुम्हाला होल्डिंग स्ट्रेचेस देणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही एखादी एक्सरसाइज करता, फॉर एक्झाम्पल तुम्ही बायसेप कर्ल करताय, त्यामध्ये बायसेप हा एक मेन मसल होतात की ज्यावर तुम्ही टार्गेट केलं होतं, राईट. तर त्या मसलची कंटिन्यू एक्सरसाइज करून करून तो मसल कॉन्ट्रॅक्ट होतो. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन या दोन गोष्टी होत असतात. पण कंटिन्यू जर एकच मोमेंट आपण त्या मसलला देतोय तर तो मसल कॉन्ट्रॅक्ट होतो. तर स्ट्रेचिंग केल्यानंतर म्हणजे कूलिंग डाऊनमध्ये जर आपण होल्डेड स्ट्रेचिंग करतोय तर त्या स्ट्रेचिंगचा उपयोग काय होतो, तर तो मसल रिलॅक्स होतो आणि त्या मसलमध्ये ऑक्सिजन घेण्याची कॅपॅसिटी ही वाढते. ऑक्सिजन घेण्याची कॅपॅसिटी वाढली याचाच अर्थ तुम्हाला जे पेन जाणवतं काही एक्सरसाइज केल्यानंतर, पहिल्या दिवशी नाही जाणवत किंवा दुसऱ्या दिवशी पण जाणवत नाही, पण हळूहळू जाणवतं. काही लोकांनी एकदमच स्क्वॉट्स वगैरे केले त्यांना पहिल्या दिवशी काहीच जाणवलं, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना खाली वाकायला खूप प्रॉब्लेम होतो. खाली वाकलं जात नाही, बसताना उठताना खूप प्रॉब्लेम होतो. तर हे न होऊ देण्यासाठी कूलिंग डाऊनमध्ये स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. ओके. सो हे आत्तापर्यंत कालच्या सेशनमध्ये आपण फिटनेस म्हणजे शारीरिक सुदृढता कशी जोपासायची हे बघितलं. आणि आजच्या सेशनमध्ये हेल्थ म्हणजेच काय, आपण स्वतः निरोगी आहोत म्हणजेच काय ते जाणून घेतलं. आरोग्यावर परिणाम करणारे कोणते कोणते घटक आहेत त्यावर आपण कसं वर्क करू शकतो हे जाणून घेतलं. काल बहुतेक जणांचे ऑनलाईन मला क्वेश्चन्स नाही आले, पण काही लोकांनी अल्टिमेट स्पोर्ट्स फिटनेसच्या पेजवर पर्सनल मेसेज करून काही क्वेश्चन्स मला दिले आणि मला स्वतःला इंस्टाग्रामवर पर्सनल मेसेजेस आलेत क्वेश्चनचे, काही कॉमन क्वेश्चन. तर त्यातला मी एक क्वेश्चन घेते, ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन वॉज why warm-up is important and what is correct sequence of a warm-up and how to do it. Okay. So why warm-up is important? मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे वॉर्मअपची संकल्पनाच ही आहे की ती वॉर्मअप आपण कधी करतो तर सगळ्या गोष्टींच्या सुरुवातीला वॉर्मअप करतो. म्हणजेच काय तर आपण आपल्या पूर्ण शरीराला प्रिपेअर करत असतो एखादी एक्सरसाइज करण्यासाठी किंवा एखादा खेळ खेळण्यासाठी. तर आपण प्रत्येक आपल्या अवयवाला, आपल्या प्रत्येक जॉईंटला, आपल्या मसलला तयार करत असतो आणि किंवा त्यांना एक सिग्नल देत असतो की आता आपल्याला काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची, तुम्ही तयार राहा. यासाठी वॉर्मअप हा खूप गरजेचा आहे. वॉर्मअपमुळे शरीराचं टेम्परेचर वाढतं. वॉर्मअप इटसेल्फ इज वॉर्म अप म्हणजेच काय की शरीराचं टेम्परेचर वाढवणे, की ज्यामुळे दुखापती होण्याचे चान्सेस कमी असतात, इंजुरी होण्याचे चान्सेस कमी असतात. जसं आपण खेळता खेळता कोणीही जरी आपल्याला धक्का दिला, आपण पडलं तरी पण आपल्याला लगेच दुखापत होत नाही किंवा जरी झाली तरी ती नॉर्मल अशी दुखापत असते आणि त्यामुळे फ्रॅक्चर वगैरे किंवा डिस्लोकेशन वगैरे होण्याचा त्रास हा कमी असतो. आणि त्याचा करेक्ट सिक्वेन्स काय, आयदर तुम्ही वॉर्मअप हेड टू टो करा किंवा टो टू हेड असं करा. मध्येच जर तुम्ही हँड रोटेशन करताय आणि हँड रोटेशन झाल्यानंतर लगेच तुम्ही हिप रोटेशन करताय की दॅट इज रॉंग. तुम्हाला वॉर्मअप कसा करायचा आहे, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हेड टू टो करताय
तर तुम्ही हेड टू टो करण्याच्या आधी एक जॉईंट होतो, तो आपल्या मानेचा जॉईंट. तर तुम्ही आधी मानेच्या एक्सरसाइज करा. देन कम टू शोल्डर, देन शोल्डर रोटेशन. ठीक आहे, शोल्डर स्ट्रेचेस करा. देन कम टू हँड, त्यामध्ये येतं हँड रोटेशन. देन कम टू रिस्ट, देन येतं रिस्ट रोटेशन. मग येतात आपले फिंगर्स जॉईंट्सच्या एक्सरसाइज करायच्या आहे. स्ट्रेच करायचे फिंगर जॉईंटसुद्धा. मग हँड एक्सरसाइज झाल्यानंतर देन कम टू युअर हिप जॉईंट. मग तुम्ही तिथे हिप रोटेशन वगैरे करू शकतात, साईड बेंडिंग करू शकता, फॉरवर्ड बेंडिंग करू शकता, बॅकवर्ड बेंडिंग करू शकता. पण वॉर्मअपमध्ये आय विल रिकमेंड की तुम्ही स्टॅटिक स्ट्रेचिंग अजिबात करायची नाही. दॅट ऑल शुड बी इन डायनामिक स्ट्रेचिंग. हिप रोटेशन, हिप जॉईंट नंतर येतात लेग्समध्ये तुमचं क्वाड्रिसेप मसल अँड हॅमस्ट्रिंग मसल स्ट्रेच होईल अशा काही एक्सरसाइज करायच्या. त्यामध्ये येतात साईड लंजेस, साईड सिटअप्स किंवा अल्टरनेट टो टच. ठीक आहे. देन कम टू युअर अँकल जॉईंट, अँकल रोटेशन, रिव्हर्स अँकल रोटेशन, डॉर्सिफ्लेक्शन. हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये यायला पाहिजे. यानंतर हे सगळे जॉईंट्सचे आपल्या मुवमेंट झाल्यानंतर तुम्ही जम्पिंग एक्सरसाइज करा. जम्पिंग एक्सरसाइजमध्ये तुम्ही स्पॉट जम्प, हाय जम्प, देन क्रॉस लेग जम्प, स्टेप जम्प्स, जम्पिंग जॅक्स, त्यानंतर स्टार जम्प्स आहेत. ठीक आहे, टक जम्प आहेत, पाईक, त्यानंतर बटकिक्स, हाय नीज, या सगळ्या गोष्टी जम्प्समध्ये येतात. तर हे सुद्धा करणं गरजेचं आहे. वॉर्मअप करताना एक काउंट ठरवून घ्यायचा आहे की आपल्याला प्रत्येक एक्सरसाइज ही किती काउंट करायची. मी तुम्हाला सांगेल 10 काउंट्स हे खूप कमी पण होत नाही, खूप जास्त पण होत नाही, आणि वॉर्मअपला व्यवस्थित वेळ दिला जातो. असा हा वॉर्मअप करायचा आहे आपल्याला. आणि वॉर्मअप झाल्यानंतर मग तुमचं शरीर हे पूर्णपणे प्रिपेअर असेल. आणि हे खरंच लक्षात ठेवा की जर तुमचा वॉर्मअप चांगला असेल तर त्याचा खरंच परिणाम होतो, तुमच्या गेमवर चांगला परिणाम होतो आणि मुवमेंटसुद्धा खूप क्लिअर आणि ग्रेसफुली होतात. त्यानंतरचा प्रश्न असा होता की दिवसातून किती पाणी पिलं पाहिजे. आत्ताच मी सांगितलं, पाणी हा खूप अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपल्या शरीरासाठी, जो आपल्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन करतो, टेम्परेचर मेंटेन करतो. ऑलरेडी आपल्या शरीरात 65 to 70% पाणी हे ऑलरेडी असतंच. आणि हे एक माध्यम आहे पेशींमधल्या केमिकल रिॲक्शन्स किंवा संप्रेरक किंवा विकर म्हणजेच एन्झाईम्स अँड हॉर्मोन्स हे सगळं सप्लाय करणं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ठीक आहे, तर हे पाण्याचं मूळ काम आहे. पण हे किती पिलं पाहिजे. आयडियली इट्स शुड बी 7 to 8 liters इन अ डे. पण जर आपल्याला अजिबात तहान नाही लागले तरी पण आपण पाणी पितोय तर याचा डिसॲडव्हान्टेजसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, इट शुड बी नॉट लिटरली 7 to 8 liters. पण तुम्हाला जाणवतं की आपला घसा कोरडा पडला आहे, खूप कोरडा पडेपर्यंत वाट बघायची नाही आहे. जाणवतं की आपल्याला आता तहान लागली, आता आपण पाणी पिलं पाहिजे, तर त्यावेळेस तुम्ही पाणी प्या. पाणी हे बसूनच पिलं पाहिजे. ठीक आहे. आणि खूप जरी पाणी पिलं ना तर त्याचा इनडायरेक्टली परिणाम हा आपल्या फिल्ट्रेशन मीन्स किडनीवर होत असतो, कारण की त्यावर लोड नको यायला. खूप पाणी पण नाही पिलं पाहिजे. पाणी पिणं हे सुद्धा वेगवेगळ्या परिस्थितीनुसार असतं. लाईक जर तुमची लाईफस्टाईल ही पूर्ण सेडेंटरी आहे आणि तुम्ही दिवसभर एका जागी बसलेले किंवा एखादं काम करते की ज्यामध्ये शारीरिक श्रमच नाही आहे, त्यावेळेस तुम्हाला पाण्याची तहान लागणारच नाही आहे. जरी मी सांगितलं तुम्ही 7 to 8 liters पाणी प्या, पण तुम्ही सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये आहात तर त्यावेळेस तुम्हाला 7 to 8 liters पाणी खरंच गरजेचं नाही आहे. पण जर तुम्ही खेळाडू आहात, इवन वी कॅन से शेतकरी, ते खरंच शारीरिक श्रम करत असतात. खेळाडू ज्यावेळेस ग्राउंडवर खेळत असतो त्याच्या घामावाटे भरपूर वॉटर लेवल ही शरीरातली कमी होत असते आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून खेळाडूंना अधिक पाणी पिणं खरंच गरजेचं असतं.
किंवा आपली नक्की बाहेरची परिस्थिती काय, क्लायमेटनुसार सुद्धा पाणी पिणं हे चेंज होऊ शकतं. लाईक आता सध्या उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची तहान जास्त लागते. तेच जर आपण हिवाळा किंवा पावसाळ्यात गेलो तर पाणी हे तितकं पिणं गरजेचं नसतं. सो 1 ते 1.5 तासाला तुम्ही एका 250 ml और 300 ml पाणी पिऊ शकता. आणि आपण जर स्वतःबद्दल अवेअर असू, सजगता ही खरंच गरजेची असते. आपण स्वतःकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपल्याला जाणवलं पाहिजे नक्की आपल्याला गरज काय. ठीक आहे, आपल्याला कळतं की आता पाण्याची तहान लागली, पण आपल्याला कधी कधी उठण्याचा कंटाळा येतो, त्यामुळे आपण पाणी पित नाही. तर तसं करू नका. ज्यावेळेस तुम्हाला तहान लागेल त्यावेळेस नक्कीच तुम्ही पाणी पिलं पाहिजे. ओके, खेळाडूंनी कसा आहार घ्यावा. आधी जे मी क्वेश्चन्स घेते ते मला ऑलरेडी जे आलेत ते घेते, आणि नंतर जे स्क्रीनवर मला जे क्वेश्चन्स दिसत आहेत ते मी घेईल. खेळाडूंचा आहार कसा असावा. तर येस, नॉर्मल कॉमन पीपलसाठी आणि खेळाडूंसाठी आहारामध्ये खूप मोठा फरक असतो. खेळाडूंनी कसा आहार घ्यावा, तर खेळाडूंनी आहार हा 3 स्टेजेसमध्ये विभागला गेला पाहिजे. खेळाडू हे नेहमी कोणत्या ना कोणत्या स्पर्धा खेळत असतात, तर त्यांचा आहार हा 3 स्टेजेसमध्ये विभागला गेलेला असतो. एक स्पर्धेपूर्वीचा आहार, एक स्पर्धेदरम्यानचा आहार आणि स्पर्धेनंतरचा आहार. तर स्पर्धेपूर्वी तुम्ही कसा आहार घ्यायला पाहिजे की ज्यामध्ये जो आहार खूप जड नसावा, म्हणजे प्रोटीन इनटेक हे कमी असावं. सिंपल किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट इनटेक हे चांगलं असावं. खेळाडूंनी व्यवस्थित 3 वेळेस जेवण करणं गरजेचं आहे, जसं की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण. त्यानंतर आहे स्पर्धेदरम्यानचा आहार. स्पर्धेपूर्वी आपण खूप हेवी आहार घेतला तर त्याचा इनडायरेक्टली इफेक्ट हा स्पर्धेदरम्यान होणार आहे. पण आपण व्यवस्थित तो जर स्पर्धेपूर्वीच आहार घेतलेला असेल तर स्पर्धेदरम्यान आपण जे सिंपल कार्बोहायड्रेट असतात की ज्यापासून आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते, जसे की सिंपल ज्यूसेस लाईक आपण लिंबू सरबत पिऊ शकतो किंवा संत्री ज्यूस पिऊ शकतो. वेगवेगळे ज्यूसेस ज्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्ससुद्धा ॲड असतात. कोणत्या स्वरूपात, तर साखर आणि मीठ यांच्या स्वरूपात, किंवा वेगवेगळे एनर्जी ड्रिंक्स असतात ते आपण स्पर्धेदरम्यान, किंवा बनाना इज व्हेरी गुड रिच सोर्स फॉर सिंपल कार्बोहायड्रेट. तर स्पर्धेदरम्यान अति जड आहार नसावा, तो सिंपल आणि लवकर पचणारा असा आहार घेणं गरजेचं आहे. त्यानंतर विटॅमिन सी हे जास्त इन्क्लूड केलं पाहिजे स्पर्धेदरम्यान, कारण की विटॅमिन सीमुळे सुद्धा इन्स्टंट एनर्जी ही छान मिळते. आणि स्पर्धेदरम्यान आपण विटॅमिन सीसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं पेरू, आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी हे सगळे आणि खूप रसरशीत असे फळं हे घेणं गरजेचं आहे. स्पर्धेनंतरचा आहार कसा असावा. आता स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेदरम्यान आपण अजिबात काही हेवी खाल्लेलं नसतं, पण स्पर्धेनंतर आपल्या शरीराला गरज असते, आपल्या शरीराची खूप झीज झालेली असते, एनर्जी खूप वेस्ट झालेली असते, कॅलरीज वेस्ट झालेल्या असतात. तर ही झीज भरून काढण्यासाठी आपल्याला प्रोटीनयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. प्रोटीन अँड यू कॅन इन्क्लूड फॅट्स ऑल्सो. तर हे झालं स्पर्धेनंतर. काही खेळाडूंना ही समस्या असते की काही खेळांमध्ये वेट कॅटेगरीज असतात. ठीक आहे, तर एक सिंपल इक्वेशन नाही म्हणता येणार, एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगते की तुमचं कॅलरीज इनटेक इज इक्वल टू एनर्जी एक्सपेंडिचर असेल. एनर्जी एक्सपेंडिचर म्हणजे तुमची एनर्जी किती वेस्ट होणार, किती एक्सपेंडिचर होणार आहे एनर्जीचं. जर कॅलरीज इनटेक आणि एनर्जी एक्सपेंडिचर हे इक्वल असेल तर तुमचं वेट हे मेंटेन राहणार आहे. जर कॅलरीज इनटेक हे हाय असेल एनर्जी एक्सपेंडिचरपेक्षा, तर तुमचं वजन हे जास्त राहील. कारण की काही खेळांमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल कबड्डी, जुडो, कराटे, बॉक्सिंग, कुस्ती अशा खेळांमध्ये वेट कॅटेगरीज असतात. तर काही लोकांना वजन वाढवायचं असतं, तर त्यांनी काय करायला पाहिजे, आहार त्यांचा जास्त असतो
म्हणजेच काय, कॅलरीज इनटेक ह्या जास्त आणि एनर्जी एक्सपेंडिचर हे कमी असेल तर वजन हे वाढतं. जर कॅलरीज इनटेक कमी आणि एनर्जी एक्सपेंडिचर जास्त असेल तर वजन हे कमी राहतं. तर हे झालं आपलं खेळाडूंबद्दल. तर आता आपण स्क्रीनवर आलेला क्वेश्चन बघूया. व्हॉट इज दी स्टॅटिक अँड डायनामिक स्ट्रेचेस? या दॅट्स गुड क्वेश्चन. स्टॅटिक स्ट्रेचेस म्हणजे काय, की जिथे आपण एखाद्या, फॉर एक्झाम्पल मला बायसेपला आपल्याला स्ट्रेचिंग द्यायची, सो मी बायसेप स्ट्रेच करते आणि होल्ड करते. व्हेअर देर इज होल्डिंग, दॅट इज स्टॅटिक स्ट्रेचेस. ओके. अँड द डायनामिक स्ट्रेचेस इज की आपण एखाद्या मसलला स्ट्रेच करायचे पण आपल्याला तिथे होल्ड नाही करायचे. फॉर एक्झाम्पल आपण किक्स करतो, फॉरवर्ड किक, साईड किक, ठीक आहे, हँड स्विंग करतो किंवा खाली वागतो आपण, पण ते काउंटमध्ये वागतो. फॉर एक्झाम्पल आपण झोका घेतो, स्विंग घेतो खाली गेल्यावर. फॉर एक्झाम्पल पादहस्तासनमध्ये जर आपण खाली वाकलो तर आपण गुडघ्याला डोकं लावतो, म्हणजेच तिथे काय आपण होल्ड करतो. पण आपल्या पादहस्तासन न करता जर आपल्याला डायनामिक स्ट्रेचेस करायचे तर तिथे आपण काउंट देतो, म्हणजे स्विंग घेतो, खाली जातो, परत वर येतो, ठीक आहे. किंवा किक्स करताना आपण फॉरवर्ड किक करतो, साईड किक करतो, यामुळे आपल्या हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्रिसेप मसलसुद्धा स्ट्रेच होतात. तिथे आपण होल्ड करत नाही आहे, त्यालाच म्हणतात डायनामिक स्ट्रेचेस. सो क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन इज, यशवंत जाधव सरांनी विचारला आहे, पोटाचा घेर कसा कमी करायचा? ओके. मेल अँड फिमेलमध्ये स्थूल होण्याचं एक विशिष्ट पद्धत असते. मेल हे पियर शेपमध्ये स्थूल होतात, पियर शेप, अँड फिमेल या ॲपल शेपमध्ये स्थूल होतात. तर फक्त जर तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल तर फक्त पोटाच्या एक्सरसाइज करून चालणार नाही, तर आपल्याला होल बॉडी एक्सरसाइज करणं सुद्धा गरजेचं आहे. पण कारण की जर आपण फक्त कोर एक्सरसाइज केलं तर त्याचा इनडायरेक्टली परिणामसुद्धा होऊ शकतो. आपण कोर एक्सरसाइज ॲज कम्पेरेटिव्ह अदर एक्सरसाइजपेक्षा जास्तच करायची आहे, पण पोटाचे एक्सरसाइज करण्याबरोबरच आपण अप्पर बॉडी एक्सरसाइजेस आणि लोअर बॉडी एक्सरसाइजेस करणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर जर आपण अप्पर बॉडी एक्सरसाइज केलं आणि किंवा लोअर बॉडी एक्सरसाइज केलं तर एनर्जी डिमांड किंवा फॅट डिमांड तिथे जास्त होणार आहे ऑब्व्हियसली. सो तुमच्या पोटातले फॅट्स हे कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तर पोटाचा घेर कमी करण्यासाठी कोर एक्सरसाइज तुम्ही सिटअप्स करू शकतात किंवा नॉर्मल सिम्पल सिटअप्स करू शकतात, क्रंचेस करू शकतात, प्लँक होल्ड करू शकतात, पुशअप होल्ड करू शकतात, की जिथे तुमचे कोर मसल बिझी असणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. आणि तुमच्या आहारामध्ये सुद्धा तुम्ही थोडाफार बदल करू शकतात. तुम्ही स्वतःच्या आहाराकडे जर लक्ष दिलं तर तुम्ही स्वतःसुद्धा कॅल्क्युलेट करू शकतात की आपण प्रोटीन जास्त खातोय, फॅट जास्त खातोय किंवा बाहेरचं जास्त खातोय हे. आणि जरी तुम्ही व्यवस्थित आहार घेतला, त्याचबरोबर जर तुम्ही व्यायाम केला व्यवस्थित, तर हे सगळं समतोल प्रमाणात होईल. म्हणजे आहार घेणं आणि व्यायाम करणं हे एका सेम लेवलला असेल, तर त्यामुळे तुमचं वेट हे नक्कीच कॉन्स्टंट राहू शकतं. बेस्ट एक्सरसाइज तुम्ही सुरुवात करा सूर्यनमस्कारापासून. सूर्यनमस्कार इज व्हेरी बेस्ट एक्सरसाइज फॉर ऑल these things. So this was all the questions and answer series. Yes, and I want to tell you one thing is very important, that की ब्रेकफास्ट, जेवण, रात्रीचं जेवण, या 3 पद्धतीमध्ये आपण आहार घेत असतो, राईट. तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट हा खूप छान जास्त असावा. दुपारचं जेवण हे थोडं कमी प्रमाणात असावं. रात्रीचं जेवण हे त्याहूनही कमी प्रमाणात असावं. काही लोक डायरेक्ट जेवण करतात, ब्रेकफास्ट स्किप करतात. मी त्यांना सांगू इच्छिते, ब्रेकफास्ट ही स्टेप खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण रात्रीचं जेवण जवळपास 9, 10 किंवा 10पर्यंत मॅक्झिमम करतो. त्यानंतर आपण झोपतो. 8 ते 10 तासांचा आपला ब्रेक असतो. आपल्या शरीरात आपण पाणी पित नाही किंवा पाणी जरी पिलं तरी आपण काही खात नाही. तर 10 ते 12 तासांचा ब्रेक होतो शरीराला.
अजिबात एनर्जी मिळत नाही. आणि हे एका उपवासासारखं होतं, राईट. मीन्स इट्स लाईक अ फास्ट. दॅट्स वाय वी कॉल्ड इट ब्रेकफास्ट. या फास्टला आपल्याला ब्रेक करायचं असतं, म्हणून आपण ब्रेकफास्ट हा करणं गरजेचं आहे. तो सर्वात जास्त करायचा आहे. ब्रेकफास्ट हा नेहमी राजासारखा असावा असं म्हणतात. ब्रेकफास्ट हे जेवढा लवकर केला तेवढं चांगलं, कारण की शरीराची लवकर झीज भरून येते. रात्रभरात जे तुम्ही रात्रभरात जर तुम्हाला अजिबात एनर्जी नसेल किंवा रात्री जर कोणी कमी जेवण केलेलं असेल, तर रात्रीची झीज भरून काढण्यासाठी शरीराला एनर्जीची खूप गरज असते बाकी पुढची कामं करण्यासाठी, दिवसभराची कामं करण्यासाठी. सो ब्रेकफास्ट इज इम्पॉर्टंट. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे त्या मानाने कमी असावं ब्रेकफास्टपेक्षा. तर हे झाले सगळे क्वेश्चन्स ॲन्सर्स. कालच्या आणि आजच्या सेशनमध्ये आपण फिटनेस अँड हेल्थ या गोष्टींवर फोकस करून फिटनेस कसा वाढवावा, हेल्थ आपण कशी सुधारू शकतो किंवा ती कशी मेंटेन करू शकतो याबद्दल आपण बघितलं. सो अजून जर काही कोणाला क्वेश्चन्स असतील तर ते पटकन कमेंट करा, तसं मी ॲन्सर देईल. मी वेट करते. ओके. आणि कालचं सेशन आणि आजचं सेशन कसं वाटलं तुम्हाला हे सुद्धा नक्की कळवा, कारण की तुम्ही जो हा सहभाग दाखवला आहे सेशनमध्ये, तीच आमची प्रेरणा असते. यातूनच आम्हाला सुद्धा काही नवीन शिकायला मिळत असतं. सो थँक्यू सो मच. तुम्ही सेशनमध्ये इन्वॉल्व झालात, ॲक्टिवली इन्वॉल्व झालात. थँक्यू सो मच. अँड आय होप तुम्हाला व्यवस्थित असं मार्गदर्शन मिळालं असेल. ओके. यश पेटकर यांनी एक क्वेश्चन विचारलं आहे. कॅन वी टेक ओनली सॅलड इन डिनर? डज दिस लीड टू वेट लॉस? ओके. फक्त सॅलड घेणं, एखादी गोष्ट स्किप करणं आपल्या पूर्ण जेवणातून, इट्स नॉट गुड. म्हणजे माझ्या दृष्टीने की आपण पूर्ण जेवणच स्किप करतो आहे, हे तितकंसं मी त्याला महत्त्व देत नाही. जर आपण आपल्या जेवणाचा व्यवस्थित रेशो जर ठरवला ना, की आपण नक्की सकाळचा नाश्ता काय करतो आहे, दुपारचा जेवण काय करतो आहे आणि रात्रीचं जेवण काय करतो आहे, ह्यावर आपण जर व्यवस्थित दृष्टी टाकली तर आपण त्याचं व्यवस्थित प्रपोर्शन जर केलं तर या गोष्टीची गरज नाही पडणार की आपण फक्त सॅलडच खायला पाहिजे. कारण की खाण्यावर पूर्णपणे डिपेंड नसतं वेट लॉस. मी हे तुम्हाला सांगू इच्छिते. वेट लॉस करणं म्हणजे फक्त डाएट करणं असं कधीच नसतं. तर त्याचबरोबर व्यायाम हा सुद्धा गरजेचा असतो. तुम्ही ॲक्टिव्ह जर असाल ना, किंवा तुम्ही जे खाल्ले त्याच प्रपोर्शनमध्ये जर तुम्ही व्यायाम करत असाल, एखादी गोष्ट तुमच्या आवडतीची गोष्ट करत असाल, जसे की तुम्ही डान्स करत असाल, त्यामध्ये सुद्धा एनर्जी लॉस भरपूर होतो, कॅलरीज लॉस भरपूर होतो. तर ह्या दोन्ही गोष्टींचा तुम्ही जर समन्वय नीट साधलात तर आय डोंट थिंक सो की फक्त सॅलड खाणं इट्स गुड. कारण की त्यामुळे तुम्हाला विकनेससुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. आणि विकनेस आला तर तुमची इम्युनिटी सिस्टीम ही कमी होऊ शकते, रोगप्रतिकारशक्ती ही कमी होऊ शकते. विशाल पाटील हे विचारतात, जेवणाचा टायमिंग कसा असावा? आत्ता मी सांगितल्याप्रमाणे ब्रेकफास्ट हा जेवढा लवकरात लवकर होईल तेवढा लवकर करावा. ठीक आहे. सकाळी 8 ते 9, 9च्या आतमध्ये तुमचा ब्रेकफास्ट असावा. दुपारचं जेवण हे 12 ते 1 मध्ये असावं. हा एक व्यवस्थित टायमिंग आहे, 12 ते 1. कारण की जर तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट हा लवकर करताय तर दुपारचं जेवण हे 12 ते 1 मध्ये असावं. जर तुमचा ब्रेकफास्टचा टाईम वर गेला, 9च्या वर गेला, तर पुढचा टाईम ऑब्व्हियसली पुढे जाणार आहे. कारण की आपण ऑलरेडी जर ब्रेकफास्ट घेतलेला असतो खूप लेट, तर आपल्याला दुपारी भूक लागत नाही. मग आपण दुपारचं जेवण कमी करतो आणि परत पुन्हा काही न खाता रात्रीचं जेवण मग आपलं जास्त होतं. तर हे सगळं डिपेंड आहे आपल्या ब्रेकफास्टवर. जर तुम्ही ब्रेकफास्ट लवकर 9च्या आत जर केला तर ऑब्व्हियसली तुम्हाला भूक लागणार आहे. आणि 12 ते 1 ह्या दरम्यानचा टायमिंग हा खूप व्यवस्थित टायमिंग आहे. त्यानंतर तुम्ही 4 ते 5 वाजता तुम्ही एक स्नॅक्स किंवा एखादा व्यवस्थित हेल्दी फूड तुम्ही घेऊ शकतात तुमच्या आवडतीचं. आय होप तुम्ही सॅटिस्फाईड असाल माझ्या उत्तराला.
ओके, अजून कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील सो यू कॅन विदाउट हेजिटेशन. ओके, जे आत्ता कमेंट करू शकत नाही आहे ते पर्सनल अल्टिमेट स्पोर्ट्स फिटनेसच्या पर्सनल पेजवर मेसेज टाकू शकता किंवा मला पर्सनल मेसेज टाकू शकता इंस्टाग्राम अकाउंटवर. माझं अकाउंटचं नाव स्टेप फिटनेस आहे किंवा यू कॅन सर्च इट ॲज उत्तरा खानापुरे. तर तुम्हाला लगेच माझा अकाउंट दिसेल. तिथेसुद्धा तुम्ही मला क्वेश्चन मेसेज बॉक्समध्ये टाकू शकता. मी त्याचं नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. एक्सरसाइज आणि जेवणाचं टायमिंगमध्ये किती अंतर असावं? हे अंतर हे 3 तासाचं असावं. आयडियली 3 तासाचा अंतर असावं. अजून एक कॉमन क्वेश्चन पण असतो, दूध कधी प्यावं? ठीक आहे, काही लोक सकाळी दुपारी असं पितात, पण ज्यांना शरीर सुदृढतेची अत्यावश्यक गरज आहे, म्हणजे आयडियली योगसुद्धा हेच सांगतं दूध हे रात्री झोपण्याच्या आधी प्यावं. पण दूध पिण्याचं आणि झोपण्याचं हे अंतर जवळजवळ अर्धा ते पाऊण तास एवढा टायमिंगमध्ये असावा. ठीक आहे, तर दूध हे रात्री आणि बेस्ट दुपारी जर ताक पिलं तर त्याहूनही चांगलं. पण तुमची बॉडी ही हायड्रेट असावी हे गरजेचं. तुम्ही स्वतःच्या शरीराविषयी सजग राहा, अवेअरनेस ठेवा स्वतःच्या शरीराविषयी. तुमच्या शरीराला नक्की गरज कशाची आहे ह्या गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच तुम्ही शारीरिक सुदृढ राहाल. फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली आणि सोशली तुम्ही निरोगी राहाल. सो थँक्यू सो मच तुम्ही सेशन अटेंड केलं कालचं आणि आजचं. खूप छान प्रतिसाद मिळाला. मला स्वतःला खूप प्रेरणा मिळाली आणि थँक्यू. तुम्ही छान क्वेश्चनसुद्धा विचारले. आय होप तुम्ही सगळे सॅटिस्फाईड असाल या लेक्चर बाबत. आणि अल्टिमेट स्पोर्ट्स फिटनेस या पेजला लाईक करा. तिथे होणारे वेगवेगळे जे सेशन्स आहेत त्याद्वारे वेगवेगळे सेशन्स घेतले जातात. त्या बाबतीत जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही पेजवर पर्सनली मेसेज टाकू शकता. त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. जर तुम्हाला एखादा प्रोग्राम अटेंडसुद्धा करायचा असेल त्या बाबत तुम्हाला सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. सो थँक्यू सो मच. अँड इथून पुढे येणारे दिवस तुम्हाला नक्कीच छान जावोत. आणि सध्याची ही परिस्थिती बघताच लॉकडाऊन वाढलं आहे, सो सगळ्यांनी घरातच राहा, हेल्दी फूड खा, समतोल आहार घ्या, घरातल्या घरात व्यायाम करा. जरी तुम्हाला व्यायाम करायचा नसेल, एखाद्या तुमच्या आवडतीच्या सॉन्गवर तुम्ही डान्स करू शकता, पण तुम्ही ॲक्टिव्ह राहा ही माझी खूप इच्छा आहे. सो स्टे फिट, स्टे हेल्दी and keep showing your inner beauty. Okay, bye.